नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक विकास दराच्या संदर्भामध्ये जी महत्त्वाची आकडेवारी समोर आली काल. त्याच्यात देशाचा विकास दर, ज्याला GDP आपण म्हणतो, तो विकास दर 40 वर्षात पहिल्यांदा उणे 7.3% घसरलेला पाहायला मिळतोय. एकीकडं आर्थिक मंदी देशातली कमी होतीये अशा म्हणून मुद्दे मांडायचे आणि राजकारण करायचं, तर दुसरीकडं हा आर्थिक विकास दराचे आकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की नेमका देश किती आर्थिक गर्तेमध्ये सापडलेला आहे, किती आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आणि आपण त्याच्यात वाटचाल कशी करतो. कारण त्याचं साधं उदाहरण परवाचं आपण पाहिलं तर रिझर्व्ह बँकेकडून 99,000 कोटी रिझर्व्ह बँकेने सरकारला यावर्षी दिले. याच्या आधी मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं साधारणतः 1,47,000 कोटी हे रिझर्व्ह बँकेकडनं केंद्र सरकारने घेतलेले होते, चलनामध्ये सगळं राहावं म्हणून आणि आर्थिक गणितं ही व्यवस्थित चालावीत म्हणून, पॅकेज देण्यासाठी म्हणून. ज्या वेळेला सगळं कोरोनामुळं मार्केट बंद होतं, व्यवहार बंद होते, त्याच्यामुळं सरकारने ह्या 2 वेळा रिझर्व्ह बँकेची मदत घेतलेली होती. 1979-80 या आर्थिक वर्षामध्ये देशाचा विकास दर पहिल्यांदा 5.2 उणे म्हणजे वजा 5.2 इतकं त्याचं घसरण झालेलं होतं आणि त्यानंतर 40 वर्षांनी पुन्हा आत्ता एकदा हा उणे विकास दर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत याच मुद्द्यावर चर्चा करण्याकरता ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आहेत. सर, स्वागत आपलं. अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सर देखील आपल्यासोबत आहेत. सर, आपलंही स्वागत. आणि बँकिंगचे अभ्यासक, बँक असोसिएशनचे नेते विश्वास उडगी हे देखील आपल्यासोबत आहेत. मला मुणगेकर सर, आपल्यापासून सुरुवात करायची आहे. 40 वर्षानंतर अर्थव्यवस्थेतली ही उणे कामगिरी आणि एकीकडे आपण थोडासा दिलासा मिळतोय असं चौथ्या तिमाहीमध्ये वाटत होतं की 1% आपला आर्थिक विकास दर आपला वाढताना दिसतोय. त्याच्यात आता पुन्हा आपण उणेमध्ये गेलो. म्हणजे नेमकं काय चाललंय? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरकार इतकं आत्मसंतुष्ट आहे आणि स्वतःचे पराभव आणि फेल्युअर लपवण्यासाठी इतक्या उलटसुलट गोष्टी करत आहेत. उदाहरणार्थ 31 मार्च 2021 पर्यंत रेट ऑफ ग्रोथ 8% कॉन्ट्रॅक्ट होणार होता असं एस्टिमेट होतं बजेटमध्ये. तो 7.3% झाला. 7.3% हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 40 वर्षातला सर्वात लोएस्ट रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आहे. पण सरकारचं म्हणणं काय, आम्ही 8% सांगितलं होतं, त्यापेक्षा 7.3% बरा झाला. इतकं आत्मसंतुष्ट सरकार जर या देशामध्ये असेल तर मला असं दुर्दैवाने वाटत नाही की हे सरकार इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्शन फार सिरियसली घेत आहे म्हणून. दुसरा मुद्दा असा आहे, सरकार सातत्याने सांगतं असं की आमचं जीएसटीचं कलेक्शन हे प्रत्येक क्वार्टरला, प्रत्येक महिन्याला वाढत आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा 9.2% फिस्कल डेफिसिट एकट्या राज्य सरकारने 2003 मध्ये FRBM ऍक्ट केला, त्याला माझा पूर्णपणे विरोध होता. पण असं असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार मिळून 6% फिस्कल डेफिसिट असता का बने असं FRBM ऍक्ट मध्ये आहे. आता एकट्या केंद्र सरकारचंच मुळामध्ये फिस्कल डेफिसिट हे 9.2% झालेलं आहे. तिसरी गोष्ट अशी, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक किमती हे आता थोड्याफार स्थिर झालेल्या आहेत इंटरनॅशनल क्रूडच्या. असं असताना सुद्धा 100 रुपयाच्या वर पेट्रोलचा भाव पर लिटर झालेला आहे. चौथी गोष्ट अशी आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 90,000 कोटी रुपये या वर्षी सेंट्रल बँकेचे सरप्लस त्याने घेतलं. गेल्या वर्षी जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये सरप्लस घेतलं. सरप्लस हे रिझर्व्ह बँकेचं जे असतं ते रिझर्व्ह बँकेचे इज नॉट प्रॉफिट, दॅट इज सरप्लस बाय इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स ऑफ द सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट. ते पैसे त्यांनी काढून घेतले. एवढं सगळं होऊन सुद्धा इतकं सरकार आत्मसंतुष्ट आहे आणि इकॉनॉमी ही कॉन्ट्रॅक्शन सारखी होत जाणार. आता त्यांचं असं म्हणणं आहे, सुब्रमण्यमचं, की पुढच्या 6 महिन्यामध्ये रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ वाढेल. त्याचा कोणत्याही प्रकारचा आधार नाही. निर्मला सीतारामन असं म्हणतात की तुम्हाला चांगल्या प्रकारचं म्हणजे मॅक्झिमम गव्हर्नमेंट पाहिजे, तुम्ही क्वांटिफाय करा. यू क्वांटिफाय द गव्हर्नन्स, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे इतकी बेजबाबदारपणा विधानं जर देशाचे अर्थमंत्री जर करत असतील तर खेदाची गोष्ट अशी आहे
की सरकार अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन सिरियसली घेत नाही. शेवटचा मुद्दा असा आहे या माझ्या पहिल्या तुमच्या सत्रामध्ये, हम्म. की गेल्या वर्षी कोरोना सुरू झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज डिक्लेअर केलं. दुसऱ्या दिवशी साधारणपणे मला वाटतं 25 की 26 मार्च रोजी निर्मला सीतारामन यांनी त्या पॅकेजच्या डिटेल्स दिल्या. त्याच्यावरून असं दिसून आलं की फक्त 2 लाख कोटी रुपयांचं पॅकेज आहे. उरलेले 18 लाख कोटी रुपयांचं कर्ज देणार होते. त्या 18 लाख कोटी रुपये कर्जांच्या पैकी किती कर्ज प्रत्यक्षात दिलं गेलं? सरकार कोणत्याही प्रकारे पारदर्शक नाही, ट्रान्सपरंट नाही, काय होतं याची नेमकी आकडेवारी देत नाही. बेरोजगारी एवढ्या प्रमाणामध्ये वाढते आहे तरी सुद्धा लेबर ब्युरोचे पिरियॉडिकल सर्वे जे होत होते, रेट ऑफ एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट, ते स्टॅटिस्टिक्स उपलब्ध नाही. सरकार इज कीपिंग द एंटायर कंट्री इन द डार्क. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे लोकांना सातत्याने अंधारामध्ये ठेवून त्यांचं काय म्हणणं आहे, अर्थतज्ञांचं काय म्हणणं आहे, जनतेचं काय म्हणणं आहे हे विचारात घेतल्याशिवाय हे सरकार अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या पेचप्रसंगातून बाहेर काढू शकत नाही असं मला सांगावं लागतंय. ते बरोबर आहे की मला या मुद्द्यावरून विश्वास उठगे आपल्याला विचारायचं आहे की या सगळ्याचा परिणाम बँकिंग सेक्टरवरती, बँकिंग क्षेत्रावरती किती पडतो. म्हणजे PSU बँकाच घेतल्या किंवा नॅशनलाइज बँका घेतल्या आणि त्या बँकांची अवस्था आत्ताची आपण बघतोय. अनेक वेळेला बँकिंग कर्मचारी बंदचा हात्यार उगारतायत, वेगवेगळ्या मागण्यांसाठी समोर येत आहेत, बँकांचे रेट ऑफ इंटरेस्ट घसरत आहेत, बँकांमध्ये सेव्हिंग्जवरचे रेट ऑफ इंटरेस्ट घसरत आहेत. त्यामुळे बँकिंगमध्ये इन्व्हेस्ट करायला लोक धजावत नाही आहेत फारमध्ये. म्हणजे FDमध्ये पैसे ठेवायला फारसं लोक पुढे येत नाहीत कारण त्यातनं रिटर्न्स काही मिळताना दिसत नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ अर्थकारणाचं चाक हे अधिक कुठेतरी खोलात रुतत चाललंय असं आपण मानायचं का? अर्थकारणाचा खोलात रुतलेलं नाहीये. आपण अराजकाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि बँकांविषयी जे तुम्ही सांगितलं ते 2015 सालापासून बँक सुधारण्याच्या नावाखाली जे काही धोरण घेण्यात आलं ते बँका संपवण्याचं धोरण प्रत्यक्षात अंमलात येत आहे. तर बँक सुधारण्याच्या नावाखाली कन्सॉलिडेशन ऑफ द बँक्स म्हणजे बँकांचं विलिनीकरण करण्याचा मुद्दा आला. आणि हे तुम्ही लक्षात घ्या की 8 नोव्हेंबर 2016 हा जो या देशामध्ये अत्यंत हिमालयन ब्लंडर नोटबंदीचा जो आहे तेव्हापासून बँका ह्या संपूर्णपणे कोलमडल्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था पण कोलमडली आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा, 8 नोव्हेंबरला जेवढ्या नोटा होत्या आज 10 लाख कोटी नोटा जास्त आहेत बाजारामध्ये. माध्यमांमध्ये कितपत येतं मला माहिती नाहीये. आता हा काळा पैसा आहे का पांढरा पैसा आहे याचं प्रोबिंग होणं आवश्यक आहे. माझं म्हणणं काळ्याचा पांढरा, पांढऱ्याचा काळा हे सातत्याने होत राहिलेलं आहे. म्हणजे 8 नोव्हेंबरच्या उद्दिष्टांचं झालं काय याचं एक इन्व्हेस्टिगेशन या देशातल्या इंटेलेक्च्युअल लोकांनी करणं आवश्यक आहे. आता हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, बँका 2015 पासून सुधारण्याच्या नावाखाली संपवण्यात येत आहेत असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा 3 लाख कोटीचं नॉन परफॉर्मिंग असेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बॅलन्स शीट दाखवत होतं. आजही पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 10-10.5 ते 11 लाख कोटीचे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत आणि बुडीत कर्ज दाखवतं. म्हणजे मधल्या काळात काय झालं, मोठे जे काही कर्ज बुडवे होते, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे सर्वांना माहिती आहेत. पण मी 2012-13 मध्ये पासून 7,000 मोठ्या नावं ही माध्यमांना देत होतो. RBI ला सांगत होतो की तुम्ही जाहीर करा नाही तर मी जाहीर करतो, माझ्यावरती कारवाई करा. त्यांना हिंमत झाली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजूनही कर्ज बुडव्यांची यादी जनतेला सांगत नाहीत. माझा मुद्दा हा, या कर्ज बुडव्यांचे 18 लाख कोटी जर वसूल केले असते तर बँका सुधारल्या असत्या. त्या न सुधारता त्या बँका आता तोट्यात गेल्या आहेत आणि तोट्यात गेल्या म्हणून त्या आता विकण्यात येत आहेत. असा शब्दप्रयोग आहे सुधारणेच्या नावाखाली की 26 बँकाच्या 10 केल्या बँका, 10च्या 5 केल्या, आता 12 बँका शिल्लक आहेत. त्या 12 बँकेतल्या 7 बँका या वर्षी विक्रीला काढायच्या आहेत. हे बँक सुधारणा म्हणता येईल? याच्यातला एकही पैसा म्हणजे 7 लाख कोटी राईट ऑफ करून झाले, 18 लाख कोटी मधले वसूल काही झाले नाहीत. म्हणून त्याची आता बोली लावण्यात येते, टेंडर इश्यू होणार आहेत आणि त्याला तुम्ही खासगीकरण म्हणता. एवढी देशाची फसवणूक आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे या देशातले राजकीय पक्ष बोलते होत नाहीयेत या मुद्द्यावरती. आता मी एक मुद्दा म्हणतो, बोलतो आणि थांबतो, जाहीर करतो की IDBI बँकेची विक्री आणि LICचा एकूण जो काही IDBI मधला 49% हिस्सा आहे हा या देशातला 70 वर्षातला सर्वात मोठा फ्रॉड आहे. आणि माझं आव्हान आहे की काँग्रेस पक्षाने याच्यावरती वाचा फोडावी. जसा राफेलचा मुद्दा मोठा आहे
तसा आयडीबीआय विक्रीचा मुद्दा. याचं कारण एकच सांगतो की Q3चा ऑडिट कमिटीचा रिपोर्ट असं म्हणतो की एकूण अक्युम्युलेटेड लॉसेस ऑफ आयडीबीआय बँक साधारणपणे 52,000 कोटी आहेत. दॅट शुड बी सेट ऑफ विथ द सिक्युरिटी प्रीमियम. आणि हे LICने करावं, म्हणजे सेट ऑफ करणं, वॉश ऑफ करायचं आयडीबीआयचं बॅलन्स शीट, आणि मग कुठल्या तरी फॉरेन बँकेला बहुतांशी सिंगापूरमध्ये हे विकण्यात येईल. आणि ही योजना खरं तर अरुण जेटली यांची होती, ती आता 2021 साली या मॅडम पूर्ण करणार आहेत. त्याला पंतप्रधानांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा आशीर्वाद आहे. एवढा मोठा फ्रॉड आपल्या डोळ्या देखत होतोय. राजकीय पक्षांना हे आव्हान आहे. 2G आणि कोलगेटमध्ये जे बोलणारे होते, तर आता काँग्रेस पक्ष आणि डावे पक्ष यांनी जरा तोंड उघडून बोलावं. तरी या सगळ्या मुद्द्यांचा परिणाम कुठेतरी आर्थिक गणितावरती दिसतोय. गोडबोले सर, गेल्या वर्षभरापासून आपण 20-21 फायनान्शियल इयर जर पकडलं आणि 19-20चं फायनान्शियल इयर जर पकडलं, हे 2 आर्थिक वर्ष जर समोर ठेवले, तर याच्यातले प्रमुख कोणती कारणं आपल्याला दिसून येतात ज्याचा फटका हा GDP घसरण्यामध्ये दिसून येतोय आणि 40 वर्षातला नीचांकी GDP आपण आज रेकॉर्ड करतोय? सगळ्यात सुरुवातीला मला सांगायचं की GDP हा आपल्या आर्थिक प्रगतीचं एक लक्षण जे मानलं जातं तेच मला मान्य नाहीये. मुख्य म्हणजे ही जी प्रगती ती खालपर्यंत किती पोहोचते हे आपण बघत नाही. पण जरी GDP सध्या आपण एक मोजमाप ठेवलं तरी सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की करोना काळाच्या अगोदरच आपला जो रेट ऑफ ग्रोथ होता तो 8%वरनं खरं म्हणजे 4%वर घसरलेला होता. आणि तो सुद्धा खरं अरविंद सुब्रमण्यम यांच्या मताप्रमाणे 2.5% जास्त दाखवलेला होता, कारण त्यात सिरीज वेगळी होती, पण त्यात आपण आता शिरायला नको. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो खरं 1.5% होता. आणि अरुण कुमारांच्या मते तो 0 किंवा इव्हन निगेटिव्ह होता. हे करोनाच्या अगोदरचे आकडे सांगतोय. बरोबर. हे पण GDPला आपण महत्व नको द्यायला. मी तुम्हाला काही दुसरी आकडेवारी सांगू इच्छितो, आपल्या प्रेक्षकांना ती फार महत्वाची आहे. म्हणजे लोक काय जगतायत सध्या पॅन्डेमिक मध्ये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार 97% भारतीय जास्त गरीब झालेले आहेत. नंतर साधारण 73% लोक, 73% म्हणजे RCRC नावाचा एक सर्वे, अश्विनी कुलकर्णी यांची एक संस्था आहे, अतिशय चांगला सर्वे केलेला त्यांनी 12,000 याचा रुरल इकॉनॉमीचा. तिथे साधारण 93% लोक हे 10,000 रुपयाच्या खाली राहतात आणि 75 ते 80% लोक हे 5,000 रुपये पर मंथच्या खाली राहतात. हे लक्षात ठेवा. अनएम्प्लॉयमेंटचा रेट 10% जास्त झालेला आहे. हे CMIनी सांगितलेलं आहे. आणि जानेवारी टू मे पर्यंत साधारण या वर्षीच्या 2 कोटी जॉब जे नष्ट झालेले आहेत, हे CMIनी सांगितलेले आहे. 23 कोटी लोक जास्त दारिद्र्य रेषेच्या खाली गेलेले आहेत, हे अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. खेड्यातली दारिद्र्य 15% वाढलं आणि शहरातलं 20% वाढलं. हे पुन्हा ह्याच युनिव्हर्सिटीचा आकडा आपल्याला सांगतो. आणि सगळ्यात गरीब जे 20% लोक होते त्यांचं एंटायर इन्कम हे पॅन्डेमिकच्या नंतर गेलं, संपूर्ण नष्ट झालं 20%. हे लक्षात ठेवा. हंगर इतकी वाढलेली की 90% लोक हे लॉकडाऊनच्या काळात कमी खात होते, त्याचं प्रमाण आता 20% झालेलं आहे. मंथली पर कॅपिटा इन्कम 1010 रुपयांनी कमी झालेला आहे. आणि कामगारांचे पगार 17% कमी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बिझनेस कॉन्फिडन्स झाला म्हणतोय. फिकीचा आकडे बरं काय, बिझनेस कॉन्फिडन्स याला 72 वरनं त्याचा आकडा 51 वर आलेला आहे. थोडक्यात मला सांगायचं काय की उद्योगांपासून, कामगारांपासून खेड्यापर्यंत त्या GDP मध्ये शेतीमुळे आपण थोडेफार वाचलेलो, पण एकंदर खूप हलाखीची परिस्थिती आहे. कारण फक्त GDP धरून चालत नाही. खरंय. संबंध लोकांमध्ये आज परिस्थिती काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की भयंकर हलाखीची परिस्थिती आहे आणि त्याला उत्तर मग आपण आता पुढच्या ह्याच्यात घेऊ की सरकारने खर्च कसा केला पाहिजे. मला वाटतं मुनगेकर सर अगदी बरोबर बोलले की 2% आपण केलेला आहे. सरकारने खर्च केलेला करायला पाहिजे, फक्त लोन देऊन भागणार नाही. कारण लोन देणं हा सप्लाय साईडचा एक सोल्युशन आहे, आपण त्याच्यावर बोलू नंतर. पण मला असं वाटतं की याचा GDP एक भाग झाला, पण GDP पेक्षाही संपूर्ण जनतेचा अक्षरशः हलाखीत. तुम्हाला एक सहज म्हणून सांगतो, आता तर मी थांबतो. 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य द्यावं लागतं. याचा अर्थ काय हो?
2 BHK आणि 3 BHK वाले काय ते रांगेत उभारून घेणार का ते? त्याचा अर्थ 80 कोटी दारिद्र्य रेषेच्या खाली. एक आणखीन सांगतो, नीती आयोगच्याच म्हणण्याप्रमाणे 80 कोटी हा जो आकडा आहे तो 2011च्या सेन्सस प्रमाणे त्यात 9.5 कोटी ऍड केले पाहिजेत. म्हणजे ते साधारण 97 कोटी होतात आणि आता पण हे दारिद्र्य रेषेच्या खाली गेलेले लोक 23 कोटी म्हणजे साधारण म्हणजे 136 कोटी मधले हे बाकीचे सगळे 2 BHK 3 BHK पण पकडायला लागतील, त्यांना राशन दुकानापुढे जाऊन लाईन लावून उभा राहायला नाही लागेल. पण एक सांगतो, मध्यम वर्गातले कित्येक लोक गरीब झाले सध्या, हे लक्षात ठेवा. 1/3 मध्यम वर्ग आता पोरर झालेला आहे. मला ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक विकास दर कसा मंदावला आणि उणेपर्यंत कसा पोहोचला याच्याबद्दल आपण चर्चा करतोय आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि खूपच सर्वसामान्यांच्या जवळ जाणारे मुद्दे मागाशी गोडबोले सरांनी मांडले. मुनगेकर सर, हे जर मुद्दे आपण लक्षात घेतले की जे आकडे वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये समोर आले की 2 कोटी लोकांचे रोजगार गेले, जिथे सरकार दरवर्षी काही कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन बजेटमध्ये सातत्याने देत होतं. मुनगेकर सर, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? सर येतोय आवाज? मोठ्याने जरा. हां, तर मला हाच मुद्दा विचारायचा होता की या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये जर 97% एकूण भारतीय पुअर लाईनकडे म्हणजे गरिबीकडे झुकलेले पाहायला मिळतात, ज्या आकडेवारीनुसार सर्वेतनं आलेल्या, आणि याच्यातले 23 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखाली गेली असंही आकडे सांगतायत. आणि जे ढोबळ उत्पन्न जर बघितलं आपण तर साधारणतः 10,000 रुपये उत्पन्न असणारा वर्ग हा 93% आहे. मग याचा अर्थ देशाची प्रगती ही होतीये कसं म्हणायचं? आणि जर ती होत असेल तर एका बाजूला 50,000चा टप्पा पार करून वर जाणारा निफ्टी किंवा सेन्सेक्स हा काय आहे प्रकार? जर उणेमध्ये GDP नोंदवला जात असेल आणि इकडे सेन्सेक्स मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 55-56 हजारापर्यंत जाऊन पोहोचतो, ह्याचा अर्थ काय घ्यायचा? असं आहे की आजही जागतिक पातळीवर आर्थिक प्रगतीचा वेग, रेट ऑफ GDP ग्रोथ, हा एक आर्थिक प्रगतीचा अत्यंत महत्वाचा निकष मानला जातो. परंतु आता आपल्या समोर जे स्टॅटिस्टिक्स जे सांगितलं त्याचा अर्थ आपण जर लक्षात घेतला आणि त्याचं महत्व आपण जर लक्षात घेतलं तर आर्थिक प्रगती झाल्यानंतर दारिद्र्य निर्मूलन आणि बेरोजगारीचं निर्मूलन आपल्याला ऑटोमॅटिकली करता येतं असं नाही. म्हणून इन्कम डिस्ट्रीब्युशन, उत्पन्नाचं वाटप कसं होतं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मगाशी आपल्या समोर जी चित्र विस्तृतपणे स्टॅटिस्टिक दिलं गेलं त्याचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्कम डिस्ट्रीब्युशन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप हा या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कधीच महत्वाचा प्रश्न दुर्दैवाने नव्हता. दुसरी गोष्ट अशी की एकूण सगळे आकडेवारी जी सगळी दिलेली आहे ही आकडेवारी तंतोतंत खरी आहे आणि ही आकडेवारी सरकारला मान्य केल्याशिवाय दुसरा तरुणोपाय नाही. 23 कोटी लोकांनी दारिद्र्य रेषेखाली जाणं म्हणजे देश 70 वर्ष मागे घेऊन जाण्यासारखं आहे. पंतप्रधान मोदी असं म्हणत होते या देशामध्ये 70 वर्षात काहीच झालेलं नाही. 70 वर्षात जे झालं ते गेल्या 7 वर्षामध्ये मोदींच्या काळामध्ये मागे गेलेलं आहे. आता शेवटमध्ये तुम्ही उपस्थित जो केलात, अशा प्रकारची परिस्थिती असताना निफ्टीचा किंवा स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स सारखा वर कसा जातो? स्टॉक मार्केट हा एक जुगार आहे, त्याचा आणि प्रत्यक्ष इकॉनॉमीचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणालेले आहे. स्टॉक मार्केट मधला इंडेक्स हा काही अत्यंत डॉमिनंट कंपन्या, ज्याला इंग्रजीमध्ये ऑलिगोपोली असं म्हणतात, ह्या मोठमोठ्या कंपन्या मॅनिप्युलेट करतात आणि ज्यांच्याकडे पैसे गुंतवण्यासाठी आहेत अशा लोकांना एक लाच दाखवण्यासाठी, अशा लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्यांच्या मनावर स्टॉक एक्सचेंज मार्केटमधून पैसे वाढल्यानंतर, कारण लाखो कोटी रुपयांची ट्रान्झॅक्शन प्रत्येक दिवशी होतात. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये भारताचं जेवढं राष्ट्रीय उत्पन्न आहे तेवढी स्टॉक एक्सचेंज ट्रान्झॅक्शन न्यूयॉर्क एक्सचेंज मध्ये एका दिवशी होतात. सांगायचा मुद्दा असा की आजचं स्टॉक एक्सचेंज सातत्याने जे वर जात आहे ते वर जाण्याचा आणि रिअल इकॉनॉमी, खरी अर्थव्यवस्था यांचा परस्पर काही संबंध नाही. देर इज टोटल डिस्कनेक्ट. फक्त बघा, या संपूर्ण काळामध्ये एका बाजूला 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जात असताना या देशातल्या मुठभर लोकांच्या हातातली संपत्ती वाढलेली आहे.
पगार कमी झालेले आहेत आणि प्रॉफिट्स वाढलेले आहेत. हे आपण जर विषम व्यवस्था लक्षात घेतली, बिलियनरची संख्या भारतामध्ये वाढलेली आहे. आपल्याकडला एखादा उद्योगपती हा जगातल्या 10 उद्योगपत्यांच्या रांगेत जाऊन बसलेला आहे. आज 70 किंवा 80 दशलक्ष टन अन्नधान्य सरकारच्या गोदामामध्ये पडलेलं असताना लोक उपाशी मरत आहेत, स्टार्वेशन आहे, कुपोषण आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये सरकार इफेक्टिव्हली इंटरव्हेन्शन दुर्दैवाने करत नाही आणि उलट हे सगळं लपवून ठेवण्यासाठी जे सरकारच्या धोरणाची डिसएग्रीमेंट करतात, जे 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 एक विरोधी स्वर नोंदवतात चांगल्या उद्देशाने, इथे मोदींच्या धोरणावर जे टीका करतात ते काही मोदींचे शत्रू नाही, ते देशाचे शत्रू नाही, ते सगळेच लोक देशहिताचे बोलतात. दुर्दैवाने त्यांच्या कोणत्याही धोरणाच्या बाबतीमध्ये एक विभिन्न प्रकारचं पथ प्रदर्शन केल्यानंतर या देशामध्ये त्याला राष्ट्रद्रोह म्हटलं जातं. ही सर्वात मोठी शोकांतिका गेल्या 7 वर्षाची आहे असं माझं म्हणणं आहे. ते बरोबर आहे. विश्वास उडगी, मगाशी आपल्याला काही मुद्दा मांडायचा होता की जे आता हे सगळे आकडे समोर आलेले आहेत की हा योग्य मुद्दा आहे की उत्पन्नाचं वाटप व्हायला पाहिजे, इन्कम डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, लोकांपर्यंत अन्नधान्याचं वाटप असेल, इतर काही गोष्टींचं असेल. हे झालं तर तुम्हाला तो प्रगतीचा वेग दिसून येईल. आणि जो मुद्दा सुरुवातीला गोडबोले सरांनी मांडला की GDP मुळात या आर्थिक विकासाला जोडणं हाच चुकीचा भाग आहे, तर याच्यावरनं क्लिअर स्पष्ट होईल, जे गोष्टी सगळ्या स्पष्टपणे समोर येतील की बाबा हे जोडून कसं काय आपण नेऊ शकतो एकमेकांना. अच्युत गोडबोले जी मांडणी करत होते त्याच्याशी मी संपूर्ण 100% सहमत आहे. आणि मी फक्त हात वर केला यासाठी की GDP वरती विश्वास ठेवून चालणार नाही, कारण GDP विषयीचे आकडे आणि एकूणच सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने जे काही आकडे दिले करोनाच्या आधी आणि करोनाच्या नंतर, त्याच्यामध्ये एक फार विदारक सत्य समोर आलेलं आहे. आणि JNUचे जे प्राध्यापक ज्याचा उल्लेख अच्युत गोडबोलेंनीच केला, त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं की 24.4 हे उणे GDP आहे. तर हे मी म्हणतो की ते 55% पुढे आहे. म्हणजे पहिल्या क्वार्टरमध्ये जे आकडे भारत सरकारने दिले तेव्हाच त्यांनी आव्हान दिलं. त्यांनी हे सांगितलं की या देशातल्या असंघटित वर्गाचं GDPचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही काउंट केलं नाहीये आणि ते इतकं निगेटिव्ह आहे, तर ओव्हरऑल इकॉनॉमी ही पहिल्याच क्वार्टरला 55% उणे आहे. याचा अर्थ 200 लाख कोटी रुपयाची साईज असलेली आपली या देशाची अर्थव्यवस्था जी GDP आहे, ऑलमोस्ट 50% हॅज बीन वॉश्ड आउट इन द फर्स्ट क्वार्टर. धुतली गेली ती. आणि आता ऍव्हरेजिंग संपूर्ण वर्षाचं तुम्ही सांगताय 7.3, आणि तिथे RBIचे गव्हर्नर सांगतायत मी 8 म्हणत होतो आता 7.3 झालं. म्हणजे बघा आमचा अंदाज बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीज ह्यांना पैसे देऊन रेटिंग कसं घडवायचं हे शास्त्र या सरकारला पूर्णपणे चांगलं माहिती आहे. मध्यंतरी विश्वास उडगी, मध्यंतरी IMFने जी आकडेवारी सांगितली की भारताचा आर्थिक वेग हा खूप चांगला आहे, बऱ्यापैकी गोष्टी घडत जातात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे आकडे देते कुठून मग? नाही, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो, वर्ल्ड बँक असो आणि रेटिंग एजन्सीज असो, यांचे सगळे आकडे कोलमडलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. सगळे आकडे कोलमडलेले आहेत. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या की आता अच्युत गोडबोले म्हणतात ते बरोबर आहे की तुम्ही हा मुळात GDPचा भूलभुलैया विसरून जा. खरी काय वास्तवता आहे ती त्यांनी सांगितली, आणि ती खरी वास्तवता हीच आहे की 5 किलोचं रेशनवरचं धान्य 80 कोटी लोकांना तुम्ही देऊ करता. याचा अर्थ दारिद्र्य रेषेखाली 25% खाली गेलेत. आता 70 वर्षात जी आत्मनिर्भरता आली ती या देशातल्या लोकांनी, या देशातल्या सरकारने 2 वर्षात घालवलेली आहे. आणि आता इतकी अराजकाची परिस्थिती आहे की गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस असं म्हणून डीपम कडून तुम्ही 100 कंपन्या ह्या विक्री करता मोकळ्या करतायत. आणि केवळ किती कवडी मोलाने विकणार आहेत तुम्हाला सांगतो मी. 2.10 लक्ष कोटीचं वित्तीय सूट भरून काढण्याचं टार्गेट ठेवून LICचा IPO काढणार आणि 100 कंपन्यातल्या चांगल्या कंपन्या विकणार आहेत ते. आणि चुकीच्या कंपन्या, लॉस मेकिंग कंपन्यांविषयी ते बोलणारच नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट अत्यंत कवडी मोलाच्या भावाने 100 पब्लिक सेक्टर कंपन्या विकते. आता जेव्हा लसीचा तुटवडा तुम्हाला दिसतोय, 15 चांगल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी टाळं लावलंय आहे. आणि एक आमचा सिरमवाला आणि भारत बायोटेकवाला हे कॉन्ट्रॅक्ट स्वतः मोदींनी मिळवून दिलेलं आहे ऑक्सफोर्ड कडून. तुम्हाला हे भयानक सत्य जे आहे ना
हे बोललं गेलंच पाहिजे. पब्लिक सेक्टरला टाळं लावून ठेवायचं आणि प्रायव्हेट सेक्टरला बढावा द्यायचा. आता एंटायर पब्लिक सेक्टर डिस्प्यूट ऑफ करून संपूर्णपणे स्पेस जी आहे ती प्रायव्हेट सेक्टरला देणं म्हणजे तुम्ही अराजकाच्या दिशेने जात नाही. व्हॉट इज दिस मॉडेल? तुम्ही नवनिर्मिती काहीच नाही करत आणि 70 वर्षाचं मॉडेल कोसळवता. हा भयानक, ज्याला म्हणतो मी कारस्थान, या करोनाच्या कालखंडात होते. तुम्ही फक्त 20 लाख कोटीचं बोललात. एकाही आरटीआय ला उत्तर मिळत नाही की 20 लाख कोटी कुठे खर्च केले सांगा. एकही उत्तर मिळत नाही. म्हणून मी अच्युत गोडबोले किंवा मुणगेकर यांच्याशी सहमती व्यक्त करतो आणि हा देश अराजका दिशेने जातो आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. बरोबर आहे की जर अशीच आकडेवारी सगळी समोर येत राहिली तर ती अराजकता हे स्पष्टपणे दिसतेच आहे. शेवटी गोडबोले सर, या परिस्थितीमध्ये सरकारने जनतेला याच्यातून उभारी देण्याकरता, ती काय पटकन होणार नाही, ती जादूच्या कांडीसारखं काही घडणार नाही, पण त्यातूनही प्रत्येकाच्या खिशाला ज्या प्रकारचा चाट आत्ता बसतोय, प्रत्येकाला मार्केटमध्ये गेल्यानंतरचा चलनातला पैसा खिशात आत्ता जाताना दिसतो आणि येताना मात्र रिकामा होताना दिसतोय, हे थोडीशी परिस्थिती सुधारण्याकरता काय करावं लागेल? नाही, पहिल्यांदा एक मुद्दा सांगतो की जीडीपीच्या संदर्भात तो सांगून मी त्याच्यावरचा उपाय म्हणजे काय केलं पाहिजे सांगतो. ते अगदी सरळ येते. पण आपण फक्त जीडीपी बघतो. जीडीपी अजिबात त्याला महत्व नाही असं माझं म्हणणं नाही. फक्त मी म्हटलं की ते आकडे फसवेत थोडेसे. पण जीडीपी पर कॅपिटा आपण जर का बघितला ना तर इव्हन बांगलादेश सुद्धा आपल्यापेक्षा जास्त चांगला आहे. आणि ब्रिक्स देश वरती आहेतच, युरोप तर आहेच, अमेरिकेचा आपण भयंकर खाली आहोत. त्या आकड्यावर मी सांगत बसत नाही. दुसरं असं की खरी जी डेव्हलपमेंट आहे, आता मी मुणगेकर सांगितले, इन्कम डिस्ट्रीब्युशन हा एक अगदी महत्वाचा विषय झाला. पण त्याचबरोबर जिनी कोएफिशियंट म्हणजे इनइक्वॅलिटी किती आहे, आपण पर्यावरणाचा किती ऱ्हास करतो आहोत, आपल्याकडे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती आहे, जेंडर इक्वॅलिटीचा इंडेक्स किती, इनोव्हेशनचा इंडेक्स किती, ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स आणि हॅपीनेस इंडेक्स, असं माझ्याकडे 10 इंडेक्स मी सांगत बसत नाही. सगळ्यामध्ये आपण प्रचंड खाली आहोत. माझ्यामध्ये प्रगती म्हणजे नुसतं एक आकडा ठरवायचा आणि त्या कॉर्पोरेटनी चंगळवादी उत्पादन करत बसायची आणि मग पर्यावरणाचा ऱ्हास करत बसायचा, ही आपली विकास नीतीच चूक आहे. पण मी आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो की आता काय करायला पाहिजे. पूर्ण विकास निधी बदलणं म्हणजे फार मोठा प्रकल्प आहे. पण सध्याच्या परिस्थितीत काय केलं पाहिजे, तर 2 मार्ग आहेत त्याला. एक म्हणजे त्याला सप्लाय साइड इकॉनॉमिक्स म्हणतात, दुसरा म्हणजे डिमांड. तर डिमांड मी केन्सनी सांगितलं ऍक्च्युली, आणि सप्लाय साइड वाले मिल्टन फ्रीडमन पासून नंतर ल्युकास आणि नंतर इतर अनेक मंडळी की हे का होतंय की उद्योजकांकडे पैसे कमी आहेत, त्यांच्यावरचे कर कमी करा, त्यांना सवलती द्या, त्यांना कर्ज द्या. तर आता आपण जे फॉलो करतो आहोत ते सप्लाय साइडचा हा प्रकार आहे. मुख्य मुद्दा डिमांड नाहीये, लोकांकडे हातात पैसा नाहीये, लोकांना बाजारात गेले खर्च करायला पैसा नाहीये. तर त्यामुळे आपण मुख्य म्हणजे मनरेगा म्हणा, इतर अनेक स्कीम्सच्या तर्फे लोकांच्या हातात कसा पैसा जाईल, तो पण पोरेस्ट पोर मध्ये कसा जाईल. केन्सनी हेच सांगितलं होतं. केन्स भयंकर गरिबांचा त्याला पुळका होता अशाला भाग नाही. पण मी त्याच्या इकॉनॉमिक्स मध्ये शिरत नाही. पण जेव्हा गरिबांचा पैसा जातो तेव्हा ते त्यांच्या इन्कमचा सगळ्यात जास्त भाग खर्च करतात. त्याला मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू सेव्ह आणि मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू स्पेंड असं म्हणतात. तर ते सगळ्यात जास्त पैसा ते खर्च करतात. त्यामुळे बाजारपेठेला तेजी येते आणि तेजी आल्यानंतर मग उद्योजक पुन्हा आपले उद्योग जास्त वाढवतात. असं ते बंदीतनं बाहेर पडायला मदत होते. म्हणजे गरिबांच्या हातात पैसा कसा जाईल, मग मनरेगा असेल, दुष्काळ निवारण असेल, रस्ते पाणी वीज असेल, स्वस्त घर असतील, सार्वजनिक उद्योग असेल, पर्यावरणासाठी सोलर पॅनल्स असतील, अनेक मार्गांनी आपल्याला तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्याला कसं हे करता येईल असे प्रकल्प काढले पाहिजेत की जे प्रोडक्टिव्ह पण आहेत आणि लोकांचा पैसा जाईल, की जे मार्केटमध्ये जाऊन ते खर्च करतील आणि त्याच्यामुळे मार्केटला उभारी येईल आणि पुन्हा त्यानंतर उद्योजक येतील आणि ते पुन्हा उद्योग काढतील, रोजगार वाढेल. हा सिंपल केन्सियन मार्ग आहे खरं म्हणजे. तर बेसिकली हे मला मान्य की त्यामुळे फिस्कल डेफिसिट 9.2% जास्त वाढेल. पण अमेरिका, युरोप आता या क्षणाला म्हणतायत सगळे अर्थतज्ञ जगातले की आता या क्षणाला फिस्कल डेफिसिट वाढेल वगैरे, हा सगळ्या प्रकारात तुम्ही पडू नका, कारण नाहीतर इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणात गर्तेत जाईल आणि तुमचं इनफॅक्ट रेटिंग नंतर फारच जास्त खाली जाईल. हा बॅड आणि वर्स मधले चूज करण्याचा प्रकार आहे हा. तर मला असं वाटतं की खर्च आता सरकारने स्पेंड 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 असं म्हणतात सगळे, तो एकच मार्ग आहे असं मला स्वतःला वाटतं. बरं म्हणून सर, अगदी थोडक्यात तुम्हाला मगाशी काय म्हणायचं होतं, माझा वेळ संपत आला, अगदी थोडक्यात. मुणगेकर सर, अगदी थोडक्यात.
नाही नाही, आता अच्युतने जे सांगितलं ते 100% बरोबर आहे की आता आपल्याकडे दोन प्रकारचे अराजक आहेत. एक कोरोनाचं अराजक आहे आणि दुसरं आर्थिक अराजक आहे. आणि त्या आर्थिक अराजकातून बाहेर काढण्यासाठी अच्युतने जो मुद्दा आता मांडला, स्पेंड स्पेंड स्पेंड. आता भारताच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मुख्य प्रॉब्लेम ही मागणीमधली आणि लोकांच्या क्रयशक्तीमधली घट हा त्यातला एकमेव महत्वाचा प्रकार आहे. आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त पब्लिक एक्सपेंडिचर करून हेल्थ, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचं पाणी, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम ती शहरात देखील सुरू करावं असं माझं म्हणणं आहे. गरिबांना फुकट, जे लोक आहेत त्यांना गरिबांना फुकट धान्य वाटावं. मॅक्झिमम परचेसिंग पॉवर एम्प्लॉयमेंटच्या थ्रू मायक्रो, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस त्याच्याकडे 80% रोजगार निर्माण होतो, त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन कमीत कमी मोदींनी 20 लाख विसरा, 10 लाख कोटी रुपये तरी सुद्धा स्वतःच्या आश्वासनाशी प्रामाणिक राहून तेवढे 10 लाख कोटी रुपये जरी खर्च केले तरी सुद्धा मला असं वाटतं पुढच्या 5-6 महिन्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला उभार येऊ शकेल आणि लोकांचं जीवनमानात दारिद्र्याखाली जे लोक जात आहेत ते वर येऊ शकेल. हे आर्थिक अराजक आहे ते सरकारच्या पॉझिटिव्ह हस्तक्षेपाशिवाय, डिमांड वाढवल्याशिवाय, रोजगार वाढवल्याशिवाय, क्रयशक्ती वाढवल्याशिवाय या चक्रव्यूहातून आपण बाहेर पडू शकणार नाही. याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी घेण्याची आवश्यकता आहे. एक नम्र नागरिक म्हणून मी सरकारला अशी विनंती करतो. धन्यवाद मुणगेकर सर, विश्वास उडगे आणि गोडबोले सर, तुम्ही आलात आणि आजच्या या महत्त्वाच्या विषयावर सोप्या शब्दांमध्ये जनतेला नेमकी देशाची परिस्थिती काय ही समजावून सांगितली. अजूनही या सगळ्या मुद्द्यावरती कधीतरी आपण वेगळ्या कार्यक्रमात निश्चित भेटूया, कारण तुमच्यासारख्या तज्ज्ञ माणसांकडनं ह्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं हे गरजेचं होतं. धन्यवाद, तुम्ही चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल. आपण बघितलं की आता देशाचा जो आर्थिक विकास दर हा कशा पद्धतीने गडगडत गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये 19-20 आणि 20-21च्या आर्थिक वर्षात, आणि त्याचेच चटके आपल्याला कसे सहन करावे लागत आहेत याची ही उदाहरणं या तज्ज्ञांकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. इथंच थांबू. नमस्कार.